तर नमस्कार पब्लिक, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. चला मग आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. आम्ही आता डिझेल टाकून घेणार आहेत. आम्हाला जायचं आहे आपल्या बंटीचं पेरण्यासाठी. तर विचारू कसला आला डिझेल. ही टाकी किती लिटरची आहे? ही टाकी आहे बघ 40 लिटरची. 40 लिटरची. हा. आणि आपल्या हे आता हे ट्रॅक्टरचं जे टँक आहे तर ते किती लिटरचं आहे? 65 लिटर मध्ये भरते. 65 लिटर मध्ये भरते का? हा. बरं बंद झालं वाटेल. विकास डिझेल किती टाकायला आता? डिझेल भाऊ ही 40 लिटर. 40 लिटर आहे का? हा. बरं बरं बरं. किती रुपये झाले लिटर? आता झाले भाऊ 99. पहिलं 92 होतं, हां. आता 99 झालं या. बरं बरं. पुरते का? पेरणी जरा पुरते भाऊ. पेरणीमध्ये पुरते का? हो बरं बरं बरं. चला मग निघू दा. हो जाऊ. चला. डिझेल टाकणं झालेलं आहे. चला मग आता आधी आपल्याला बंडीचे ते जायचं आहे खत बियाणं टाकायला पाठीमागं. तर मग चला निघू. तर आलेलो आहेत आपण बंडीच्या घरी. तर आमचा जे खताचा डबा आहे एक ते भरलेला आहे. विकासराव, ह्या डब्यामध्ये किती बसल सोयाबीन? त्यामध्ये भाऊ 2.5 बॅगा बसला. 2.5 बॅग का? हा. बरं बरं बरं. 2.5 बॅगा बसला. आता आमचं जे खात बियाणं होतं ते आम्ही टाकले पाठीमागच्या पेरणी यंत्रामध्ये, आणि जे उरलं होतं ते आम्ही पेरणी यंत्रावर ठेवले. चला मग निघू आता पेरणीसाठी. तर आता आलो आहेत आम्ही रानामध्ये. आता सेटिंग करून घेऊ आपण खताची आणि बियाची. तर विकासराव किती सेटिंग करायला सांगा? तणकट आहे वावरामध्ये. 27-28 किलो टाकायची एकरी. एकरी का? 27-28 किलो पडेल समजा एकरी. बरं 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 बरं. चला मग आता करू पेरणी चालू. तर आमचं एक ढेल पेरणं झालेलं आहे, म्हणजे जवळपास 1 एकर पेरणं झालेलं आहे. तर एका एकराला 1 बॅग संपलेली आहे. आता आम्ही दुसरी बॅग टाकत आहे. आमचे आताच 2 ढेले झालेले आहेत पेरणं, आणि पाणी पण चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पेरताच पाणी आलंय, रिमझिम आलंय. तेवढा काही जास्त पाणी नाही, पण काय माहीत अजून किती पाणी येतं आहे. तर अजून राहिलेले ढेले आपण पेरून घेऊ. चला संपले आहे, आणि ते आता ते सुद्धा आपण टाकून घेऊत. तर आम्ही तिसऱ्या ढेल्याकडे जाणार आहेत आता पेरायला. खत बियाणे भरणं झालेलं आहे. तर ट्रॅक्टरला दिलं काढून आणि निघालो मी बंटी पसारा ठेवायला. बंटीनं पण घेतली थैली. इथं थैली टाकली, त्याच्यावर बॅनर टाकलं आणि टाकलं झाकून. आता निघूता ट्रॅक्टरकड. तर बंटीला विचार होता खत कोणता आणला होता, बियाणं कोणतं आणलं होतं. बंटी सांग, खत कोणते आणले होते, बियाणं कोणते आणले होते? खत आणला होता बघा 20-20-013. हा. आणि बियाणं 013 एक आणली होती बॅग. हा. गेम चेंजर एक आणली होती. हा. आणि कृषी गोल्ड 151 एक आणली होती. हा. 9000 एक आणली होती. हा. बर 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 बर. 2 ढेले पेरणं झालेत, अजून 2-3 राहिलेत. असं का? आणि हे बघा रिमझिम पाऊस सुरू झाले. हा. माणसानं काय करावं ते कळण आलं. गेल्या वर्षी कापूस लावला होता, हा. यंदा आता समजा गावाच्या उशिरा पेरणी झाली बघा. समजा गावातल्या गावाच्या उशिरा केली पेरणी. हो, गावातले जे ओढायला निघाले सोयाबीन, हा. आणि आमच्या आता पेरावलेत नेमकं. आमच्या गावातले अशा हसलाले हा. की म्हणले आता पेरल्यावर काहीच होत नाही हो. हा. इतकाला होते ना वाळून जात, इतक्याला होते ना वाळून जात. बघू आता उत्पन्नच काढू आपण ह्याच्या उरावर.
याच्या उराव काढाव का? हा बर बर बर. आता गेली वर्षी कापूस लावला होता, आता इथं सोयाबीन लावले यंदा. असं का? कसं काय सोयाबीन होत नाही. हे बघा असं रिमझिम पाऊस एक सुधरू देणे, पेरू देणं, काय नाही. पेरायला गेलं तर असं अंग भरून चाले. पुन्हा इकून तिकून गावात गेले की लोक हसायलेत, अरे 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 भरके कपडे घेऊन आलं, असं आलं तसं आलं. दुसऱ्या पेरण्या झाल्या म्हणून एक हसायलेत. पुन्हा हे असं कपडे गिपडे घेऊन गेले की पुन्हा हसायलेत. काय करा ते माणसाला काही कळणच आलंय बघा. आता पेरण्या उशिरा व्हाल्यात, पाणी नाही म्हणून उशिरा पेरणी व्हाली. पुन्हा इकून तिकून पेरायला तर माणूस हे असं रिमझिम पाऊस पडायले. काय करा माणसाला. पुन्हा इकडे तिकडे आलं की अशा शेवऱ्या पडायल्यात, आडव्या तिडव्या. ही एक आहे तिकडं, ती बसली आटून. बोर चालायला बघ जरा जरा. आता पुढल्या वर्षी समजा काढून टाकायचं हा आणि इथं आंब्याचं झाडं आणि नारळ झाडं लावून टाकायची. हा. म्हणजे कसं सावलीला होतंय आणि मोठं झालं तर फळाला होते. हे काय उपयोगी आहे ना. पेरणी झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत गावाकडं. आणि बंटी बसला आपला पेरणी यंत्रावर. आजचा करू शेवट व्हिडिओचा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.